नमस्कार नमस्कार मंडळी मंडळी आजच्या कार्यक्रमात मी ऋचा गद्रे आपलं स्वागत करते. आज बुधवार, भारतीय सौर दिनांक 7 श्रावण शके 1948 अर्थात 29 जुलै 2026. मंडळी, खेकडा पालन हा एक फायदेशीर असा शेतीपूरक व्यवसाय आहे. बाजारामध्ये खेकड्यांना फार मोठी मागणी आहे. कमी जागेत हा व्यवसाय करता येतो. आहारदृष्ट्यासुद्धा खेकडा हा महत्त्वाचा आहे. तर आज आपण खेकडा शेती, त्यांचं आहारातलं महत्त्व आणि त्यापासून तयार होणारे मूल्यवर्धित पदार्थ याविषयी माहिती करून घेऊया प्राध्यापक श्रीकांत शारंगधर यांच्याकडून. त्यांच्याशी बातचीत केले विद्या तावडे यांनी. नमस्कार मंडळी, भारत हा मत्स्यसंपदेमध्ये समृद्ध देश असून मत्स्य व्यवसाय हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा एक महत्त्वाचा आधार आहे. मासे, कोळंबी, शिंपले याबरोबरच खेकड्यालाही आज मोठं आर्थिक, पोषणात्मक आणि औद्योगिक महत्त्व प्राप्त झालंय. खेकड्याची शेती, त्याची वाढती देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय मागणी, खेकड्याचं उत्कृष्ट पोषण मूल्य तसंच त्याच्या कवचापासून तयार होणारे मूल्यवान उपपदार्थ यामुळेच या क्षेत्राकडे संशोधक, उद्योजक आणि शेतकरी यांचं विशेष लक्ष जातंय. तर ही खेकड्याची शेती, त्याचं आहारातलं महत्त्व आणि या खेकड्यापासून तयार होणारे मूल्यवर्धित आणि उपपदार्थ कसे करायचे या सगळ्याचीच माहिती देण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये मत्स्य महाविद्यालय शिरगाव इथून सहाय्यक प्राध्यापक श्रीकांत शारंगधर सर आलेले आहेत. सर नमस्कार. नमस्कार सर, सुरुवातीला सांगा की खेकडा म्हणजे काय आणि त्याचं आर्थिक आणि पोषण दृष्ट्या नेमकं महत्त्व काय? खेकडा हा क्रस्टेशिया वर्गातील कवचधारी प्राणी आहे. म्हणजे त्याला कवच असतं. तो समुद्र, खाडी, खारे पाणी, खारपुटी अशा विविध ठिकाणी आपल्याला आढळतो. तसंच गोड्या पाण्यात पण आढळतो. तर भारतामध्ये खाऱ्या पाण्यातल्या ज्या जाती आहेत त्यामध्ये साल्ला सिरेटा आणि साल्ला टँक्युबेरिका या 2 जाती मडक्रॅब म्हणून ओळखतात. मडक्रॅब म्हणजे चिखलात राहणारा. बरोबर. ह्या व्यावसायिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत. याशिवाय आपल्या देशामध्ये बॅकिफायलाटस क्युक्युलेटा हा गोड्या पाण्यातील स्थानिक खेकडा मिळतो. आर्थिकदृष्ट्या पाहिले तर खेकड्याला देशांतर्गत आंतरराष्ट्रीय बाजारपेठात मोठी मागणी आहे. जिवंत खेकड्यांना विशेषतः आशियाई देशामध्ये उत्कृष्ट दर मिळतो. दुसरीकडे पोषणाच्या दृष्टीने खेकडा हा उच्च प्रथिने, ओमेगा 3 फॅटी आम्ल, व्हिटॅमिन B12, व्हिटॅमिन D, झिंक, सेलेनियम अशा आवश्यक खनिजाचा अत्यंत उत्तम स्रोत आहे. त्यामुळे तो संतुलित आहाराचा एक महत्त्वाचा घटक मानला जातो. बरोबर. आता खेकडा शेती म्हणजे नेमकं काय आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये या व्यवसायाच्या कशा संधी आहेत? खेकड्याचं नियोजनबद्ध आणि शास्त्रीयदृष्ट्या आपण जर संगोपन करून त्याचं वजन आणि त्याची वाढ बाजारमूल्य वाढवण्याच्या दृष्टीने केली तर त्याला आपण खेकडा शेती असं म्हणूया. ही शेती आपण तलावात करू शकतो, खाड्यामध्ये करू शकतो, पिंजऱ्यात करू शकतो किंवा जे कुंपणयुक्त जलक्षेत्र आहे त्यामध्ये करू शकतो. महाराष्ट्राला लाभलेली सुमारे 877 किलोमीटरची लांब समुद्र किनारपट्टी आहे. खाड्या आहेत, खारफुटी क्षेत्र आहे, योग्य हवामान. त्यामुळे राज्यात खेकडा शेतीसाठी मोठी क्षमता आहे. विशेषतः रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, पालघर आणि ठाणे जिल्ह्यांमध्ये हा व्यवसाय निश्चितच विकसित होऊ शकतो. योग्य प्रशिक्षण, दर्जेदार बीज आणि बाजारपेठेची माहिती मिळाल्यास मत्स्यव्यवसायिक युवक युवती बचत गटासाठी हा उत्पन्नाचा चांगला स्रोत होऊ शकेल. नक्कीच. समुद्री मड क्रॅब शेती, उत्पादन, बाजारपेठ आणि निर्यातीविषयी तुम्ही काय सांगाल? भारतात आता मी जर मग सांगितलं की आपल्याकडे 2 जातीचे मड क्रॅब मिळतात, साल्ला सिरेटा, साल्ला टँक्युबेरिका. आणि यांची शेती आपण करतो. याचं कारण असं की त्याची वाढ जलद गतीनं होते आणि याला परदेशात आणि देशात चांगली मागणी आहे. शेतीमध्ये 2 प्रमुख पद्धती आहेत. पहिली म्हणजे आपण खेकडा पाण्यात टाकायचा आणि तो वाढवायचा एक विशिष्ट आकारापर्यंत, ज्याला ग्रोआउट कल्चर असं म्हणतात. दुसरी म्हणजे खेकड्याचं पुष्टीकरण म्हणजे फॅटनिंग म्हणतात. फॅटनिंग करायचं, ज्यामध्ये कवच, माहिती की जे कवचधारी प्राणी असतात ते कवच सोडतात. कवच सोडल्यानंतर त्याचं वजन कमी होतं. तर असे खेकडे काही दिवस पोसून त्यांना वजन वाढवायचं. आज सिंगापूर, चीन, मलेशिया, व्हिएतनाम, जपान या देशामध्ये ह्या प्रकारच्या खेकड्यांची खूप मागणी आहे. त्यामुळे हा व्यवसाय निर्यातक्षम आणि उच्च मूल्यीचा मानला जातो.
म्हणजे एकूणच आपण बघतोय की समुद्रामध्ये मिळणारे जे खेकडे आहेत त्याला मोठ्या प्रमाणावर मागणी आहे असं म्हणायला हरकत नाही, कारण त्यापासून प्रक्रिया करून जे उत्पादन मिळणार आहे त्यालाही आपल्याकडे चांगली बाजारपेठ बाजारपेठ आहे, आहे, नक्कीच देशात तसंच परदेशातही. आता क्रॅब फॅटनिंग याचा उल्लेख तुम्ही मगाशी केला, हो. तर त्याविषयी जरा सांगा. आता मी मग सांगितलं तुम्हाला की जे खेकडे आपण छोटे आणायचे आणि त्यांना मोठं करायचं, त्यांना योग्य प्रमाणाचं खाणं द्यायचं आणि पौष्टिक आहार द्यायचा. ह्याच्यामुळं कसं होतं आणि नियंत्रित पद्धतीने आपण त्याला वाढवायचं. असं एक महिनाभर वाढवल्यानंतर ते विक्री योग्य होतात. याला आपण पुष्टीकरण किंवा क्रॅब फॅटनिंग असं म्हणतो. यामध्ये तसं बघायला गेलं तर भांडवली गुंतवणूक कमी आहे आणि बाजारभाव चांगला आहे. आता अगदी उदाहरण द्यायचं झालं तर एखादा शेतकरी बाजारातून कमी किमतीत कमी मांस असलेला खेकडा विकत घेतो, त्यांना काही आठवडे उच्च प्रथिनयुक्त खाद्य देतो आणि नंतर वजन वाढवल्यावर अधिक नफा मिळू शकतो. त्यामुळे ही पद्धत अनेक किनारपट्टीवर लोकप्रिय झाली आहे. बरोबर. सर, सॉफ्ट शेल खेकडा म्हणजे नेमकं काय? आता मी सांगितलं की कवचधारी प्राण्यांमध्ये ते काही दिवसानंतर त्यांची कात टाकतात. ती कात टाकल्यानंतर तो मऊ होतो. आता मऊ झाल्यानंतर हा खेकडा तसाच्या तसाच उचलून जर आपण डीप फ्रीजमध्ये ठेवून दिला आणि नंतर काढून त्याला काही कोटिंग केलं आणि तो जर हॉटेलमध्ये विक्रीला दिला तर तो पूर्ण मांस खेकड्याचं खायला मिळतं. अशा पद्धतीच्या खेकड्याला सॉफ्टशेल क्रॅबचं मार्केटिंग फार चांगलं आहे आणि याला खूप म्हणजे मोठ्या 5 स्टार हॉटेल्समध्ये तर खूप मागणी आहे. बरोबर. म्हणून आज दिवसेंदिवस हा पण व्यवसाय वाढत चालला आहे. आत्ताच तुम्ही म्हणालात की सॉफ्ट शेल खेकड्याला मोठ्या प्रमाणात मागणी असते. आता व्हर्टिकल क्रॅब फार्मिंग याविषयी जरा सांगा. एक साधी गोष्ट आहे की आपण एक घर बांधलं, त्या घरामध्ये 4 माणसं राहू शकतात, पण आपण जर ती एक बिल्डिंग बांधली तर तिथे 100 माणसं राहू शकतात. बरोबर. तसंच इथं काय केलेलं आहे की एका बॉक्स बनवलेत आणि ते बिल्डिंगसारखे एकावर एक रचलेत आणि त्यांनी योग्य पाणी, त्यांचं ऑक्सिजनची व्यवस्था केलेली आहे. त्यामुळे कमी जागेमध्ये आपण जास्ती खेकडे ठेवून संगोपन करू शकतो. बरं, प्रत्येक खेकडा हा स्वतंत्र असल्यामुळे तो एकमेकावर हल्ला करत नाही, त्याच्यामुळं एकमेकाला मारण्याची भीती राहत नाही आणि याच्यातून आपल्याला चांगलं उत्पन्न मिळतं. यालाच व्हर्टिकल क्रॅब फार्मिंग असं म्हणतात. आता गोड्या पाण्यातील खेकड्यांविषयी तुम्ही काय सांगाल? तसं बघायला गेलं तर गोड्या पाण्यातील खेकड्याबद्दल अजून तसं फारसं संशोधन झालेलं नाही आहे आणि गोड्या पाण्याचा खेकडा सर्वसाधारणपणे नदीकिनारीच मिळतो आणि ठराविक काळात मिळतो, पावसात वगैरे त्यांची बीज. त्याच्यावरती अजून संशोधन सुरू आहे, पण जितकं पाहिजे तितकं संशोधन झालेलं नाही. पण हा सुद्धा एक चांगला उत्पन्नाचा स्रोत होऊ शकतो. त्याचबरोबर गोड्या पाण्यातील खेकडा शेती करताना कशा प्रकारे आपल्याला संधी उपलब्ध आहेत? हा कसा आहे की नियंत्रित पद्धतीने आपण करू शकतो. याला शेततळी आहेत, तलाव आहेत, सिंचन कालवे आहेत किंवा भातशेती आहे. याच्यात एकात्मिक पद्धतीने म्हणजे भातशेती बरोबर खेकडा पण सोडायचा आणि आपण ह्याचं जर व्यवस्थित संतुलित आहार दिला तर हा एक चांगला व्यवसाय ठरू शकतो. नक्कीच. खेकड्याची पोषण मूल्य याविषयी तुम्ही काय सांगाल? या वेगवेगळ्या प्रकारे जे आपण खेकड्यांची शेती करणार आहोत त्यामधून आपल्याला एकाच प्रकारची पोषण मूल्य मिळू शकतात का? तसं नाही, पोषण मूल्य थोडी बदलू शकतात. हा खरंच छान, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. अनेक जण खेकड्याकडे फक्त चविष्ट समुद्री अन्न म्हणूनच बघतात, परंतु तसं नाही. त्यामध्ये पोषणदृष्ट्या खूप काही गोष्टी आहेत ज्या संतुलित आणि पौष्टिक आहाराच्या भाग म्हणलं तरी चालेल. खेकड्यामध्ये उच्च प्रतीचं प्रथिन आहे, ओमेगा 3 आहे, फॅटी ॲसिड आहे, व्हिटॅमिन B12 आहे, व्हिटॅमिन D आहे, झिंक आहे, सेलेनियम आहे, आयोडीन आहे, फॉस्फरस आहे, कॅल्शियम आहे. अशा इतर अनेक आवश्यक सूक्ष्म पोषक तत्व आहेत त्याच्यामध्ये. विशेष म्हणजे त्याची जी चरबी आहे की त्या चरबीमध्ये एक विशिष्ट प्रकारचा असं आहे की ती खाल्ल्याने त्रास होत नाही. नाहीतर आपण चिकन वगैरे खाल्ल्याने जो त्रास होतो तो त्रास होत नाही आणि त्या संतुलित आहाराचा आपल्याला एक चांगला भाग मिळतो. अजून महत्त्वाचं म्हणजे शरीराची वाढ होणारे काही घटक आहेत त्याच्यामध्ये. स्नायूंचं आरोग्य वाढवणार आहेत, रोग प्रतिकारक शक्ती, मेंदूच्या कार्यासाठी योगदान देणाऱ्या गोष्टी खेकड्यामध्ये आहेत. बरोबर. खेकडे हा चांगला प्रथिनांचा स्रोत आहे असं तुम्ही म्हणालात, तर खेकड्यांपासून जी प्रथिनं मिळतात ती शरीरासाठी कशी उपयुक्त आहेत? आता सांगितलं की खेकडा हा उच्च जैविक मूल्य असलेला प्रथिनांचा उत्कृष्ट स्रोत आहे. या प्रथिनामध्ये शरीराला आवश्यक असलेली बहुतांश अमिनो आम्ल असतात. आपल्या शरीरात स्नायू, त्वचा, रक्त, एन्झाईम, हॉर्मोन्स अनेक ऊर्तींची निर्मिती प्रथिनामुळे होते. मुलांच्या वाढीसाठी, खेळाडूंसाठी, शस्त्रक्रियेनंतर रुग्णांच्या पुनर्बांधणीसाठी, वृद्धांमध्ये स्नायूंची झीज कमी करण्यासाठी पुरेशा प्रमाणात प्रथिनांची आवश्यकता असते.
आणि अशा प्रकारचं जर आपण खेकडाचं सेवन केलं तर नक्कीच ही प्रथिनांची तूट भरून निघेल. खेकड्यामधील ओमेगा 3 फॅटी ॲसिड जे आहे त्याचं नेमकं काय महत्त्व आहे? आता आपण 2-4 व्यक्तींच्या मागे बघतो की कोणाला तरी हार्ट अटॅक आलेला आहे किंवा अजून काही हृदयाशी निगडीत आजार निर्माण झालेले आहेत. ते हे निर्माण होण्याचं कारण काय की आपली जी धमन्या आहेत ह्या आकुंचन पावतात किंवा त्याच्यामध्ये कोलेस्ट्रॉल तयार होतं आणि हे तयार झाल्यामुळं रक्त वाहत नाही आणि मग डॉक्टर आपल्याला अँजिओप्लास्टी ह्या गोष्टी सांगतात. तर ओमेगा 3 ॲसिडचं कामच असं आहे की तो हृदयाला बळकटी देतो आणि हे जे वाईट कोलेस्ट्रॉल लेवल आहे ही तो कमी करतो. त्यामुळं आपोआपच आपलं हृदयाला निरोगी बनवतो आणि सर्व वायरांचं काम करून हृदयाचा धोका टाळण्यास मदत करतो. बरोबर. खेकड्यांपासून आपल्याला व्हिटॅमिन B12 हे चांगल्या प्रकारे मिळत असतं, तर त्याचं नेमकं महत्त्व काय सांगाल? B12चा उपयोग बघा कसा आहे की रक्तपेशीच्या निर्मितीसाठी आहे, मज्जासंस्थेच्या आरोग्यासाठी आहे, DNA निर्मितीसाठी आहे. सर्वसाधारणपणे B12 जर कमी आलं तर आपल्याला अशक्तपणा, थकवा, हातापायात मुंग्या येणे, स्मरणशक्तीवर परिणाम होणे हे दिसू शकतं. खेकड्यामध्ये B12 खूप चांगलं आहे. त्याचं संतुलित आहाराचा आपण खेकड्यात वापर केला तर आपल्या ह्या गोष्टीपासून आपण टाळू शकतो. व्हिटॅमिन D आणि हाडांच्या आरोग्यासाठी खेकडा कसा उपयुक्त आहे? हा सुद्धा एक चांगला व्हिटॅमिन डीचा स्रोत आहे. याने आपल्या शरीरामध्ये हाडांची मजबूतीकरण, दातांची मजबूतीकरण होतं. त्याच्याबरोबर फॉस्फरस पण त्याच्यामध्ये आहे आणि कॅल्शियम पण आहे. हे एकत्रित असल्यामुळे हाडांचं आरोग्य फार चांगलं राहतं. विशेषतः वाढत्या वयातील मुले, वृद्ध, महिलांसाठी हा संतुलित आहार आणि अत्यंत चांगला आहार असं मानलं जात आहे. बरोबर. त्याचबरोबर झिंक, सेलेनियम, आयोडीन आणि इतर खनिजही या खेकड्यांपासून आपल्याला मिळत हो, असतात. नक्कीच मिळतात. तर त्यांचं महत्त्व काय सांगता येईल? जर आपण बघितलं, झिंकचा रोगप्रतिकारक शक्तीसाठी उपयोग होतो, जखम भरून येण्यासाठी उपयोग होतो, पेशींच्या वाढीसाठी मदत होते. सेलेनियम हे प्रभावी अँटीऑक्सिडंट आहे. असं म्हणतात की सेलेनियमनी कॅन्सरसुद्धा टळतो, इतकं चांगलं अँटीऑक्सिडंट आहे ते. त्याच्यानंतर पेशींचं संरक्षण करतो. आयोडीन थायरॉईड ग्रंथींच्या कार्यासाठी आवश्यक आहे. तर फॉस्फरस आता मगा सांगितलं तसं हाडं आणि ऊर्जा ह्याच्यासाठी महत्त्वाचं आहे. त्यामुळं हे सगळे पोषक तत्व असल्यामुळे खेकडा फार महत्त्वाचा आहे असं मला वाटतं. खरंय. एकूणच खेकडा खाण्याचे आरोग्यदायी फायदे काय सांगाल? संतुलित प्रमाणात आणि स्वच्छ पद्धतीने तयार केले खेकड्याचे सेवन केल्यास आरोग्यदायी फायदे मिळू शकतात, हे तर निश्चितच आहे. त्यामधील उच्च प्रतीचे स्नायू वाढीचे ओमेगा 3 असेल किंवा B12 असेल हे आपल्याला मिळतं. झिंक आणि सेलेनियम सुद्धा चांगलं मिळतं. हे सगळ्या गोष्टी मिळतात. पण एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे की खेकड्याचं सेवन नेहमी ताजं, स्वच्छ आणि व्यवस्थित शिजवूनच करावं. ज्यांना समुद्री अन्नाची ॲलर्जी आहे किंवा विशिष्ट वैद्यकीय समस्या आहेत त्यांनी मात्र डॉक्टरचा सल्ला घेणं उचित आहे. नक्कीच. तर अनेक जण म्हणतात की खेकडा हा हृदयाच्या आरोग्यासाठी चांगला असतो, तर त्याविषयी सांगा. आत्ताच मी आपल्याला सांगितलं, आपलं ऑलरेडी याच्यावरती चर्चा झाली की खेकडा हृदयासाठी ते खरंच चांगला आहे कारण याच्यात ओमेगा 3 आहे आणि ओमेगा 3 असल्यामुळं तो हृदयाचं आरोग्य आणि धमन्यांचं आरोग्य दोन्ही सांभाळतो. फक्त एकच त्याच्यात माझं म्हणणं असं की खेकडा खाताना त्याला जास्ती तेल, लोणी याचा वापर करू नये, नाहीतर त्याची जी पोषण मूल्य आहेत ती कमी होतात. असं जर तुम्ही शिजवून खाल्लात तर नक्कीच तो हृदयाच्या आरोग्याला उपयोगाचा होईल. निश्चितच. मेंदूच्या आरोग्यासाठी आणि स्मरणशक्तीसाठी खेकडा हा कसा उपयुक्त आहे? त्याच्यामध्ये व्हिटॅमिन B12 हा सर्वात मोठा भाग आहे की जो मेंदूचं आरोग्य आपलं चांगलं करतो आणि याचा उपयोग कसा आहे तर विशेषतः विद्यार्थी, बौद्धिक काम करणारे लोक, ज्येष्ठ नागरिक यांना हा सकारात्मक परिणाम देतो. मात्र केवळ खेकडा खाल्ल्याने स्मरणशक्ती वाढते असा दावा करणे योग्य नाही. नियमित व्यायाम, पुरेशी झोप, संतुलित आहार आणि यांचा एकत्रित परिणाम महत्त्वाचा असतो. नक्कीच. रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यामध्ये खेकड्याची भूमिका काय आहे? आपण आता बोललो याच्यामध्ये की याच्यामध्ये झिंक आहे. झिंक हे सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की जे आपल्या शरीराच्या पेशींना एक बळ देतं आणि बळ दिल्यामुळे जे पांढऱ्या पेशी आहेत त्या मजबूत होतात आणि मग आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते. सेलेनियम बघा सांगितलं असं सेलेनियम आहे. सेलेनियम हे कॅन्सरसारख्या रोगांवरती सुद्धा अँटीऑक्सिडंट म्हणून काम करतात आणि बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या रोगप्रतिकारक शक्ती निर्माण करण्यासाठी मदत करतात. रक्तक्षय किंवा अशक्तपणाच्या दृष्टीने खेकड्याच्या सेवनाचं महत्त्व काय आहे? याच्यामध्ये 2 भाग आहेत. एक तर व्हिटॅमिन B12 आहे आणि दुसरं आयर्न जे लोह. हे 2 पोषक तत्व असल्यामुळे शरीरामध्ये रक्ताचं प्रमाण व्यवस्थित राहतं
आणि रक्तक्षय होण्याची जी प्रक्रिया आहे ती लांबते. हम्म. पण मी परत असं सांगेन की रक्तक्षय झाल्यास खेकडा खाणे हा उपचार नाही आहे. नाहीये. हा त्याला आपण जसं सप्लिमेंटरी म्हणतो, हम्म. सप्लिमेंटरी म्हणजे आहारात ह्याचा समावेश करणं गरजेचं आहे. पण जे उपचार असतील ते मात्र आपल्याला करावेच लागतील. बरोबर. हे तर झालंच, पण मुलांच्या वाढीसाठी खेकडा उपयुक्त आहे का? नक्कीच आहे. कारण आता आपण एवढं सगळी उहापोह केली, त्याच्यामध्ये आपल्याला दिसून येईल की खेकड्यामध्ये अनेक प्रकारची प्रथिनं आहेत. हम्म. ओमेगा 3 आहे, झिंक आहे, फॉस्फरस आहे. बरोबर. हे नक्कीच मुलांच्या वाढीसाठी उपयोगाचं आहे. खरंय. फक्त एकच आहे की जर त्यांना ॲलर्जी असेल तर मात्र विचार करून खाल्लं पाहिजे. बरोबर. सर, आता खेकड्यापासून कोणती मूल्यवर्धित उत्पादनं तयार होतात? आता पहिल्यांदा मूलभूत उत्पादन का करायचं हा प्रश्न येतो की हो. मला जर खेकडा मिळतोय तर मी कशाला त्याच्याकडे वळू. त्याचं कारण असं आहे की खेकडा हा आपला ठराविक वेळेस मिळतो. हम्म. पण मला जर वाटलं की हा खेकडा मी काही दिवसांनी खावा आणि किंवा समुद्रकिनारीपासून मी लांब गेलो आहे आणि तिथे मला मिळावा, किंवा जेव्हा खेकडा सीझन नसेल तेव्हा मिळावा, तर त्यावेळेस आपल्याला काय करायचं की खेकड्यापासून काहीतरी पदार्थ तयार करायचे. बरोबर. आणि एकदम साधी गोष्ट आहे की आपण जर बाजारातून नुसता हापूस आंबा आणला तर तो 200 रुपये डझन असेल, पण त्याचा जर पल्प बनवला आपण तो 400-500 रुपये कॅन जातो. त्याचं मूल्यवर्धन मूल्यवर्धन होतं, होतं. त्याची म्हणजे आपण किंमत काय वाढते. मूल्यवर्धन केलं आहे. ते मूल्यवर्धन मध्ये 2 प्रकार आहेत. हम्म. एक म्हणजे खेकड्याचं मांस काढायचं, हम्म. ते फ्रोझन करायचं, गोठवायचं. हम्म. दुसरं आहे रेडी टू कुक पदार्थ हम्म. आणि रेडी टू ईट पदार्थ. त्याच्यानंतर खेकड्यापासून कटलेट, नगेट्स, सूप, पॅटीज, क्रॅब केक्स, लोणचं, मिक्स मसाले हे आपण तयार करू शकतो. हे सगळे जे उत्पादन आहेत हे दीर्घकाळ टिकणार आहेत हम्म. आणि याच्यामुळे एकतर पैसाही मिळतो आणि पाहिजे तेव्हा आपल्याला उत्पादन मिळू शकतं. बरोबर. त्याचा आस्वादही आपण घेऊ आस्वाद घेऊ शकतो. शकतो. रेडी टू कुक आणि रेडी टू ईट खेकडा उत्पादनं नेमकी कशी आहेत, काय आहे, याविषयी काय सांगाल? नावावरूनच आपल्याला कळालं असेल की रेडी टू कुक. हम्म. मग याच्यामध्ये काय केलं की समजा खेकडा आहे, तो मसाला लावून अर्धवट आपण शिजवला आणि एक विशिष्ट प्रकारच्या आवरणामध्ये त्याला पॅक केलं हम्म. आणि जेव्हा पाहिजे तेव्हा त्याला घरी काढायचं आणि त्याला फक्त गरम करायचं त्या पॅकेट सकट आणि नंतर मग खायला घ्यायचं. हम्म. हा झाला रेडी टू ईट. हम्म. आता रेडी टू कुकमध्ये कसं आहे की त्याला आपण शिजवलेलं नाही, त्याला फक्त मसाला लावून पॅक केलं आहे फ्रोझन, आणि जेव्हा पाहिजे तेव्हा काढून त्याला आपण व्यवस्थित घरी शिजवणार आहोत. हम्म. हा 2 मधला महत्त्वाचा फरक आहे. बरोबर. खेकड्यापासून सूप, लोणची, कटलेट, नगेट्स आणि प्रथिनयुक्त पावडर यांसारखी उत्पादनं तयार करण्यामागील उद्देश नेमका काय? आपण आत्ताच त्याची चर्चा केली की उद्देश असा आहे की 1 रुपयाच्या वस्तूला जर आपल्याला 50 रुपये मिळत असतील हम्म. आणि जेव्हा पाहिजे तेव्हा उत्पादन मिळत असेल तर आपल्याला व्हॅल्यू ॲडेड म्हणजे मूल्यवर्धित पदार्थाकडे वळणं अत्यंत गरज आहे. अर्थात ही काळाची गरज आहे. खरंय. आणि असं जर आपण केलं तर नक्कीच उत्पादनही वाढेल आणि लोकांना पाहिजे तेव्हा खायला मिळू शकेल. बरोबर. आणि यापासून मत्स्य प्रक्रिया उद्योगाला चांगली चालना मिळेल. महिला बचत गट आणि लघु उद्योजकांसाठी खेकडा प्रक्रिया उद्योगामध्ये कोणत्या संधी आहेत? महिला बचत गट आता वरती आपण जसं बोललो हो. हे पदार्थ तयार करू शकतात. हे तयार करणं काही फार अवघड नाही. याचं प्रशिक्षण मत्स्य महाविद्यालयासारखी ज्या संस्था आहेत ते देतात. ते प्रशिक्षण घेऊन त्या स्वतःचा उद्योग सुरू करतील आणि त्यामुळे त्यांना हा व्यवसाय मिळू शकेल. आता युवकांच्या पद्धतीत म्हणायचं तर व्हर्टिकल क्रॅब फार्मिंग आहे, क्रॅब फॅटनिंग आहे, अशा प्रकारचे जर युनिट त्यांनी स्वतः तयार केले तर त्यांना चांगल्या प्रकारे उद्योगात किंवा स्वतःच असं काहीतरी करता येईल. बरोबर. सर, अनेक वेळा खेकड्याचं कवच जे आहे ते टाकून दिलं जातं, तर या कवचाचे काही महत्त्व आहे का? नक्कीच आहे. कारण खेकड्याचं कसं आहे की याच्यामध्ये मी नारळाचं उदाहरण देतो परत एकदा की आपण नारळाला कल्पवृक्ष म्हणतो. हो. तसंच हे वेस्ट टू वेल्थ याचा भाग आहे की याचा प्रत्येक भाग ना भाग आपल्याला वापरायचा आहे. आतापर्यंत काय करत होतो आपण की खेकडाचं मांस खायचं आणि उरलेले जे त्याचे कवच आहे ते टाकून द्यायचो. आता तसं नाही. आपण त्या कवचापासून कायटिन, कायटोसान असे वेगवेगळ्या प्रकारचे उपपदार्थ तयार करतोय. बरोबर. आत्ता तुम्ही म्हणालात कायटिन, तर त्याच्याविषयी जरा सांगा मग. कायटिन हा कवचापासून तयार केलेला एक पॉलिमर आहे. हा पॉलिमरचा उपयोग कसा आहे तर औषध निर्मितीमध्ये, अन्न उद्योगात आहे, जैव विघटनशील पॅकेजिंगमध्ये आणि बऱ्याच भागामध्ये कायटिनचा वापर केला जातो. थोडक्यात सांगायचं म्हणजे कायटिनची पावडर आपण जर झाडाला टाकली तर ग्रोथ प्रमोटर म्हणून काम करतो. त्याची कॅप्सूलच्या वरची जे कव्हर आहेत ते कव्हर
कायटिनचे बनलेले आहेत. तर अशा बऱ्याच गोष्टींचा वापर कायटिन म्हणून केला जातो. दुसरं म्हणजे कायटोसेन, तर त्याचा अर्थ काय आणि त्याचं औद्योगिक महत्त्व काय आहे? कायटिन नंतर जो पुढचा भाग आहे, म्हणजे त्याच्या पुढचं जे पायरी आहे ते कायटोसन आहे. म्हणजे त्याच्यावरती एक विशिष्ट प्रक्रिया केल्यानंतर त्याचं कायटोसनमध्ये रूपांतर होतं. हा कायटोसन हा वैद्यकीय क्षेत्रात खूप मोठ्या प्रमाणात वापर होतो. म्हणजे ड्रेसिंगच्या स्ट्रिप्स असतील किंवा आपण जे औषध घेतो त्या औषधची व्यवस्थित बॉडीमध्ये डिलिव्हरी होण्यासाठी, म्हणजे पर्टिक्युलर ठिकाणी पोहोचण्यासाठी सुद्धा ह्याचा उपयोग होतो. त्याच्यानंतर आपण जे टिश्यू कल्चर करतो, टिश्यू कल्चरसाठी त्याचा उपयोग आहे. त्याच्यानंतर बऱ्याच खाद्यपदार्थांना एडिबल कोटिंग म्हणतात. म्हणजे ते आता आपण जसं आईस्क्रीम खाताना कोण सुद्धा खाऊन टाकतो, तसं आता माशावरती या कायटोसनचं कोटिंग करतात. म्हणजे आपल्याला ते कोटिंग काढायची गरज पडत नाही, त्याच्यासकट आपण खाऊ शकतो. तर अशा प्रकारेच फार मोठं महत्त्व आहे. सर, आता खेकड्याच्या कवचापासून ग्लायकोसामिन आणि कॅल्शियम कार्बोनेट यांसारखे उपपदार्थ मिळतात, तर त्याविषयी सांगा जरा, त्याचे काय उपयोग आहेत? खेकड्याच्या कवचामध्ये जे कायटिन असतं ते कायटिन बरोबरच कॅल्शियम कार्बोनेट पण असतं. आणि या कॅल्शियम कार्बोनेटच्यावर प्रक्रिया केली की ग्लुकोजामाइन तयार होतं. ग्लुकोजामाइन हे सध्या आर्थरायटिस, ज्या लोकांना सांध्याचा खूप आजार आहे अशा लोकांना ग्लुकोजामाइनच्या गोळ्या दिल्या जातात. आपण बाजारामध्ये गेला तर दिसेल तुम्हाला की सांधेदुखीवरच्या गोळ्या आहेत, या सगळ्या ग्लुकोजामाइनपासून बनलेल्या असतात. आणि त्याचा फार चांगला उपयोग होतो. आणि कॅल्शियम कार्बोनेटचा उपयोग तर औषध निर्मिती, पशुखाद्य, जैवखाद्य विविध उत्पादनात होऊ शकतो. त्यामुळे टाकाऊ समजणारे कवच आज मूल्यवान कच्चा माल बनला आहे. तर आता औषध आणि जैववैद्यकीय क्षेत्रामध्ये खेकड्यापासून मिळणाऱ्या पदार्थांचा कसा उपयोग होत असतो? ह्याची पण आता आपण चर्चा केली की टिश्यू कल्चर, त्याच्यानंतर ड्रेसिंग मटेरियल, त्याच्यानंतर सर्जिकल स्विचेस म्हणतात ज्याला, टाके देतो आपण ते टाके, आणि त्याच्यानंतर ड्रग्स जे आहेत, औषधं पर्टिक्युलर ज्या ठिकाणी जाणे, याच्यासाठी या सगळ्या गोष्टींचा उपयोग होतो. सर, अन्न उद्योगात विशेषतः फूड पॅकेजिंगमध्ये कायटोसानचा उपयोग कसा होतो? कायटोसनचा वापर हा एडिबल कोटिंग म्हणजे खाद्योपयोगी संरक्षक आवरण तयार करण्यासाठी केला जातो. हे आवरण फळ, भाज्या, काही मत्स्यपदार्थावर लावल्यास अधिक काळ टिकण्यास मदत होते आणि ते आपण खाऊ शकतो. त्याच्यानंतर हे कसं आहे की जैव विघटनशील आहे, म्हणजे याला बायोडिग्रेडेबल म्हणतो. त्यामुळे याचा परतचा काही परिणाम नाही किंवा नंतर याला कसं विल्हेवाट लावायची किंवा साईड इफेक्ट कसा आहे याच्यात नसतो. आणि त्यावर आता पुढे अजून प्लास्टिकचा वापर कमी करून याचा वापर कसा होईल याच्यावर संशोधन सुरू आहे. शेती, जलशुद्धीकरण आणि सौंदर्य प्रसाधन उद्योगांमध्ये या उपपदार्थांचा उपयोग होतो का? नक्कीच होतो. कायटोसनचा मी आता मग सांगितलं की कृषी प्रयोगामध्ये बराच उपयोग व्हायला लागला आहे. बीज प्रक्रियामध्ये पण त्याचा उपयोग व्हायला लागला. जलशुद्धीकरणामध्ये अशुद्ध घटक वेगळे करण्यासाठी याचा उपयोग करतात. सौंदर्य प्रसाधनामध्ये त्वचा आणि केसांच्या निगेसाठी तयार होणारी काही उत्पादनं आहेत, याच्यामध्ये कायटोसनचा वापर केला जातो. त्याच्यामध्ये काही घटकांचा वापर केला जातो. खेकड्याच्या कवचाचा उपयोग अन्न उद्योगापर्यंत आता मर्यादित राहिलेला नाही, तर तो विविध क्षेत्रात केला जात आहे. वेस्ट टू वेल्थ आणि ब्ल्यू इकॉनॉमी या संकल्पनांमध्ये खेकडा उद्योगाची काय भूमिका आहे? पण आता एवढी चर्चा केली याच्यात आपल्या लक्षात आलं असेल की आपण खेकड्याचा सगळा भाग वापरलेला आहे. म्हणजे आपण वेस्ट जी आहे, म्हणजे टाकाऊपासून टिकाऊ ह्या गोष्टीमध्ये आता शिरतो आहोत, तर ही संकल्पना तिथे लागू पडते. आणि ब्ल्यू इकॉनॉमी ज्याला म्हणता येईल किंवा नीलक्रांती, जो शासनाचं धोरण आहे की नीलक्रांती म्हणजे पाण्यामधून उत्पादन वाढवणे, त्याच्यामध्ये खेकड्याचा मोठा सहभाग आहे असं मला वाटतं. एकूणच खेकडा उद्योगाचं भविष्य याविषयी तुम्ही काय सांगाल? भारतात आणि विशेषतः महाराष्ट्रामध्ये खेकडा उद्योगासाठी मोठ्या संधी उपलब्ध आहेत. खेकडा शेती, त्याची उत्पादनं, त्याच्यानंतर जैव पदार्थांची उत्पादनं, आधुनिक प्रक्रिया या सारख्या क्षेत्रामध्ये नक्कीच चांगलं भविष्य आहे. यासाठी वैज्ञानिक प्रशिक्षण, गुणवत्ता मानके, स्वच्छ प्रक्रिया, शीतसाखळी व्यवस्था आणि प्रभावी बाजारपेठ याच्यावर भर देणं गरजेचं आहे. खेकड्यांचं सेवन करताना सर्वसामान्य नागरिकांनी काय काळजी घ्यायला हवी? पण मग बोललो त्याप्रमाणे एकतर खेकडे ताजे पाहिजेत, स्वच्छ पाहिजेत. स्वच्छ म्हणजे असं की खेकडा हा मातीत राहणार आहे, त्यामुळे तो काढल्यानंतर त्याच्यात जो कल्याणी भाग आहे हा साफ करून धुवून तो खावा, नाहीतर दुसरे काही संसर्ग होण्याची शक्यता असते. आणि अजून महत्त्वाचं जे आम्ही वारंवार सांगतोय की ज्यांना समुद्र अन्नाची अलर्जी आहे त्यांनी नेमका वैद्यकीय सल्ला घेऊनच हे खावं. शेवटी आपल्या श्रोत्यांना या खेकडा शेतीविषयी काय सांगा?
मित्र, खेकडा हा केवळ चविष्ट समुद्री अन्नपदार्थ नाही, तर तो पोषण, आरोग्य, रोजगार, उद्योग आणि पर्यावरण यांचा सर्वांचा संगम आहे. वैज्ञानिक पद्धतीने खेकडा शेती, आधुनिक प्रक्रिया, उद्योग आणि मूल्यवर्धित उत्पादने केल्यास मत्स्यव्यवसायाला नक्कीच नवी दिशा मिळू शकेल. विशेषतः ग्रामीण युवक, महिला बचत गट, उद्योजक यांनी या क्षेत्रामध्ये व्यवसायाच्या दृष्टीने पाहावे. संशोधन, तंत्रज्ञान आणि गुणवत्तेला प्राधान्य दिल्यास भारतातील खेकडा उद्योग जागतिक स्तरावर अधिक सक्षम होऊ शकतो. नक्कीच. म्हणजेच आता युवकांनी, नागरिकांनी आणि जे मत्स्य शेती जे शेतकरी करतात त्या सगळ्यांनी याकडे एक चांगला उद्योग म्हणून पाहायला हरकत नाहीये, नाही का? नक्कीच. सर, आज आपण इथे आलात आणि सोप्या आणि शास्त्रीय पद्धतीने खेकडा शेती, खेकड्याचं पोषण मूल्य, आरोग्यदायी फायदे, मूल्यवर्धित उत्पादनं आणि खेकड्यापासून तयार होणाऱ्या विविध उपपदार्थांविषयी खूप छान अशी माहिती दिलीत. त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि सर्व श्रोत्यांतर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद. खेकडा शेती, त्यांचे आहारातील महत्त्व आणि त्यापासून तयार होणारे मूल्यवर्धित पदार्थ याविषयी प्राध्यापक श्रीकांत शारंगधर यांची विद्या तावडे यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकलीत. मंडळी, आता जाणून घेऊया हवामानावर आधारित कृषी सल्ला. मंडळी, पुनर्लागवड केलेल्या भात खाचरात 2.5 ते 5 सेंटीमीटर पाण्याची पातळी कायम ठेवावी. तसंच अतिरिक्त पाण्याचा योग्य निचरा करावा. मुसळधार पाऊस आणि सोसाट्याचा वारा येण्याची शक्यता असल्याने नव्याने लागवड केलेल्या सुपारी आणि नारळाच्या रोपांचं तसंच आंबा आणि काजू कलमांचं आडवं पडून नुकसान होऊ नये म्हणून त्यांना काठीचा आधार द्यावा. ज्या भागात भात रोपांची पुनर्लागवड अद्याप पूर्ण झालेली नाही त्या ठिकाणी पुनर्लागवडीची कामं लवकरात लवकर पूर्ण करावीत. डोंगर उतारालगत असलेल्या भात खाचरांमध्ये मुसळधार पावसामुळे नव्याने पुनर्लागवड केलेली भात रोपं वाहून जाण्याची शक्यता असते. अशा ठिकाणी डोंगर उतारावरून येणारं पाणी भात खाचरात शिरत असल्यास अतिरिक्त पाणी दुसरीकडे वळवण्याची योग्य व्यवस्था करून पुनर्लागवड केलेल्या रोपांचं संरक्षण करावं. खेकड्यांच्या प्रभावी नियंत्रणासाठी सलग 2 ते 3 रात्री बत्तीच्या साहाय्याने खेकडे पकडून त्यांची संख्या कमी करावी किंवा विषारी आमिषाचा वापर करून खेकड्यांचं नियंत्रण करावं. त्यासाठी 1 किलो शिजवलेल्या भातामध्ये 75% पाण्यात मिसळणारी ॲसिफेट पावडर 75 ग्रॅम टाकून विषारी आमिष तयार करावं. या मिश्रणाच्या साधारणपणे सुपारीच्या आकाराच्या 100 गोळ्या तयार करून प्रत्येक बिळाच्या आत तोंडाशी 1 गोळी ठेवावी आणि बीळ बुजवावं. दुसऱ्या दिवशी जी बिळं उकरली जातील अशा बिळात परत आमिष वापरावं. विषारी आमिषाचा वापर सांघिकरित्या आणि एकाच वेळी केल्यास त्याचा परिणाम होतो. तर हा होता हवामानावर आधारित कृषी सल्ला. मंडळी, याबरोबरच आपल्या आजच्या कार्यक्रमाची वेळ देखील संपत आले. तेव्हा मी ऋचा गद्रे आजच्या कार्यक्रमातून आपला निरोप घेते. नमस्कार. आमचं घर आमचं शेत हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. निवेदन केलं होतं ऋचा गद्रे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे.